हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज राज्यसभेची पूर्वपरीक्षा होती आणि पूर्वपरीक्षेचा जो पहिला पेपर आहे GS1 तो आता पूर्ण झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे। तो पेपर माझ्या हातामध्ये आहे, मी स्वतः हा पेपर दिलेला आहे आणि आता सध्या मॅकडॉनल्डमध्ये बसलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर कसा होता हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात आनंदाची जी गोष्ट आहे ती ही आहे की आपला इतिहास हा जो विषय आहे, जो राज्यसभेला दरवर्षी कठीण विचारला जातो, तर तो यावेळेस खूप इझी आला आहे। म्हणजे मी तो बघतच होतो की एकूण किती प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना सहज सोडवता येऊ शकतात। तर 8 ते 10 प्रश्न असे होते की ते तुम्ही डायरेक्ट सोडवू शकत होता, इतके इझी प्रश्न होते। आपण जे सराव सेशन घेतलेले होते, मागचे 3 सराव सेशन, ज्याच्यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत आपण घेतला होता, त्यातले बहुतेक प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये आलेले आहे आणि कोणताही एक सर्वसाधारण विद्यार्थी ज्याने थोडाफार अभ्यास केला इतिहासाचा तो हे प्रश्न सहज सोडवू शकत होता। तर इतिहास जो आहे तो खूपच इझी होता। त्यानंतर आपण भूगोलकडे जाऊया, जॉग्राफीकडे। तर जॉग्राफीमध्ये काही प्रश्न असे होते की ते थोडेसे कन्फ्युजिंग होते, पण तरीही जर थोडाफार अभ्यास केला असेल जॉग्राफीचा तर तुम्ही 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित सोडवू शकत होता। आणि जर तुम्ही थोडाफार व्यवस्थित अभ्यास केला असेल तर 10-11 प्रश्न जे आहेत ते तुम्ही आरामात सोडवू शकता। असा पेपर जो आहे तो जॉग्राफीचा होता। ठीक आहे, त्यानंतर जर आपण पुढे गेलो आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न जर आपण पाहिले तर एन्व्हायरमेंटचे प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून मला कठीण वाटले। एकूण 5 प्रश्न एन्व्हायरमेंटवर होते, त्यापैकी 1-2 प्रश्न आपण सोडवू शकतो, पण बाकीचे जरा म्हणजे लॉजिक लावूनही ते सुटत नव्हते माझ्यासाठी। तर एन्व्हायरमेंट जनरली कठीण होता। ठीक आहे, हिस्ट्री इझी होता, जॉग्राफी मॉडरेट होता आणि एन्व्हायरमेंट जो आहे तो कठीण होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे गेल्यानंतर इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे, इकॉनॉमिक्सचे प्रश्न कसे होते। इकॉनॉमिक्समध्ये काही प्रश्न डायरेक्ट सिद्धांतावर होते आणि काही प्रश्न डायरेक्ट स्टॅटिक होते। म्हणजे ते पाहून असं वाटलं की 7व्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आणला आहे। त्यानंतर म्हणजे उद्दिष्ट सांगितलेलं आहे, म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंमत वाढीचा दर स्थिर ठेवणे आवश्यक होतं, तो विचारला। तर जरा ही थोडीशी स्टॅटिक माहिती आहे आणि जुनी माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला लगेच काही क्लिक होत नाही। काही प्रश्न सिद्धांतावर होते, 3 प्रश्न तर मी डायरेक्ट सोडून दिले, कारण इथं लॉजिक लावलं तरी काय लॉजिक लावणार आहे आपण। तर मला असं वाटतं की इकॉनॉमिक्समध्ये 8 प्रश्न तर व्यवस्थित येऊ शकतात जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल। 8-9 प्रश्न तुम्ही सोडवू शकता। बाकीचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे कठीण होते। त्यानंतर मग आपण पुढे जाऊ सायन्सकडे। सायन्समध्ये केमिस्ट्रीचे जे प्रश्न आहेत ते नेहमीप्रमाणे जबरदस्त कठीण होते, त्याला आपण हातच लावू शकलो नाही, मी तर नाही लावला। मला सायन्स जरा कठीण जातं, पण जनरल जो सायन्स आहे तो म्हणजे मॉडरेट होता, म्हणजे खूप कठीण होता असं नाहीये। 8-1 प्रश्न आपण सोडवू शकतो जर 8-9 प्रश्न जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर। त्यानंतर चालू घडामोडीकडे जाऊया। चालू घडामोडीवर एकूण जे प्रश्नांची संख्या होती ती 15 होती। चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते असं नव्हतं की म्हणजे आपण जर वर्षभराच्या चालू घडामोडी केल्या तर आपल्याला येणार नाही। काही प्रश्न त्याच्या आधीचे आले होते, जसं एक प्रश्न जो आहे आता हा 2023चा लोकसभा राज्यसभेच्या रचनेवरचा प्रश्न होता। जर तुम्ही बारीक बघितलं असेल तर तुम्हाला येऊ शकतो, पण स्वामीनाथनवरचा जो प्रश्न आहे तो आलेला आहे, तिथे आपण कन्फ्युजिंग होऊ शकतो। आणि त्यानंतर काही योजना विचारलेल्या आहेत, म्हणजे करंट अफेअरमध्ये योजना विचारली। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2017मध्ये सुरू केली होती, आता 2024 चालू आहे, त्याच्यावरचा प्रश्न आला होता। ठीक आहे, तर मला असं वाटतं की करंट अफेअर जे आहे त्यातले काही प्रश्न जे आहेत म्हणजे जवळपास 7-8 प्रश्न तुम्ही आरामात सोडवू शकता आणि वरच्या 1-2 प्रश्नामध्ये लॉजिक लावून तुम्ही प्रश्न जे आहेत ते तुम्ही काढू शकता। ठीक आहे, त्यानंतर इतिहास जो आहे तर इतिहासाचं मी पहिलं जे पान आहे ते पाहिल्यावरच मला फार आनंद झाला की म्हटलं अरे हे तर प्रश्न फार इझी आहे। जसं हर्षवर्धन आणि कोणती नाटकं लिहिली, त्यानंतर स्वदेशी चळवळीमध्ये नेतृत्व कोणी केलं, 25,000 रुपये कोणी दिले, आता साहजिक आहे की नाना शंकर श्रीमंत तेच देणार आहे, बरोबर। त्या काळात ते कन्फ्युजन किती होतं। नेहरू रिपोर्ट, त्यानंतर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक, इझी प्रश्न एकदमच। कोठारी कमिशनवर प्रश्न आला होता, थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न होता, कारण पोस्ट इंडिपेंडन्सवर एकच प्रश्न होता। ठीक आहे, सविनय कायदेभंगावर वगैरे प्रश्न आलेले आहेत। तर एकंदरीत पेपरचं जर आपण अनालिसिस केलं तर पेपर जो आहे तो मॉडरेट होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा हिस्ट्रीमध्ये एन्शियंट इंडियावर 2 प्रश्न विचारलेले आहेत, मेडेवलमध्ये 3 प्रश्न आलेले आहेत, मॉडर्न इंडियावर एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत। महाराष्ट्रावर यावेळेस एकच प्रश्न आला
पोस्ट इंडिपेंडन्सवर एक प्रश्न आहे आणि जीवा सोम्या मशीन आर्ट अँड कल्चर मधातच आणलं त्यांनी. मला आश्चर्य वाटलं, पण त्याच्यावर एक प्रश्न होता. असे एकूण 15 प्रश्न इतिहासावर होते. तर पेपर जो आहे तो पेपर एकूण मॉडरेट होता. जर तुम्ही 110 ते 115 म्हणजे 115 -5 +5 तर एवढा जो स्कोर आहे तो म्हणजे तुमचा असेल तर तुम्ही ही प्रिलिम माहिती क्रॅक करू शकता. बाकी संध्याकाळी 6 वाजता आपलं टोटल अनालिसिस आहे. प्रश्नांची उत्तरं आपण सांगणार आहे, तर तुम्ही त्याला नक्की अटेंड करा. आणि उद्या सब्जेक्टमध्ये अनालिसिस आहे. बाकी सीसॅटचा पेपर कसा होता हे मी तुम्हाला संध्याकाळी सांगतो. धन्यवाद.